डंकी धुनकी दुनकी दनकी. शाहरुख खान आणि राजू हिरानी यांच्या या फिल्मच्या नावावरून खूप चर्चा सुरू होती. खरं तर या फिल्मचं नाव आहे डंकी. बेकायदेशीर पद्धतीने भारतातून परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची ही गोष्ट आहे, असं स्वतः शाहरुख खाननं सांगितलं. अशा पद्धतीने परदेशात जाण्याला डॉन्की रूट असं म्हणतात. त्यासाठी पंजाबमध्ये डंकी हा शब्द वापरला जातो. अमेरिका किंवा इतर देशांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा वापर केला जातो. मुळात पंजाब, हरियाणा आणि गुजरातचे लोक या मार्गाने परदेशात का जातात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातले धोके काय पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. डंकी हा शब्द पंजाबी आहे. स्वतःच्या देशातनं कोणत्याही कागदपत्राशिवाय बेकायदेशीरपणे बाहेर पडून दुसऱ्या देशात प्रवेश करण्याच्या या मार्गाला डॉन्की रूट असं म्हणतात. आधी पंजाब, हरियाणामधनं अशा पद्धतीने अमेरिकेला जाणाऱ्या लोकांचं प्रमाण हे जास्त होतं. पण अलीकडच्या काळात गुजरातमधून सुद्धा लोकांनी डॉन्की रूटचा वापर करायला सुरुवात केली, अशी माहिती मिळते. फेब्रुवारी 2022 मध्ये बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाऊ पाहणाऱ्या एकाच कुटुंबातल्या 4 मृत्यू झाला होता. वेगवेगळ्या देशांमध्ये थांबे घेत अखेर तुम्हाला पोहोचायचं आहे त्या देशामध्ये प्रवेश करायचा आणि तिथे जाऊन आश्रय मिळवायचा, अशी ही पद्धत आहे. पण यात अनेक धोके आणि अडचणी आहेत. लॅटिन अमेरिकेतल्या एल सॅल्वाडोरा, गयाना, इक्वेडोर, बेल्जियम अशा देशांमध्ये जाणं भारतीय नागरिकांसाठी तसं सोपं आहे. यापैकी अनेक देश भारतीयांना व्हिसा सुद्धा देतात. ब्राझील, व्हेनेझुएला, कोलंबिया या देशांची सुद्धा व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया तुलनेने सोपी आहे. त्यामुळे डॉन्की रोडच्या प्रवासाचा पहिला टप्पा इथूनच सुरू होतो. बेकायदेशीरपणे अमेरिकेत नेणाऱ्या एजंटचे कोणत्या देशातल्या मानवी तस्करी टोळ्यांशी संबंध आहेत यावरून डॉन्की रूट कसा असेल हे ठरतं. लॅटिन अमेरिकेत देशात जाण्यासाठी सुद्धा काही महिने वाट पाहायला लागू शकते. एखादा या देशामध्ये पोहोचलं की तुम्हाला एक एजंट तिथून कोलंबिया पोहोचवतात आणि कोलंबियाचं नाव तुम्ही एरवी तिथल्या कुप्रसिद्ध ड्रग्ज व्यापारासाठी ऐकलंच असेल. त्यानंतर कोलंबिया आणि पनामाला डॅरियन गॅप जोडणाऱ्या धोकादायक जंगलातनं पायी प्रवास करायला लागतो. हे जंगल पार करण्यासाठी 7 ते 8 दिवस लागतात. तिथे जंगली प्राण्यांचा धोका आहे. या प्रवासादरम्यान एक गाव सुद्धा लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गुन्हेगारी टोळ्या तुम्हाला घेऊन जातात त्या सुद्धा अत्यंत धोकादायक असतात. ज्या लोकांना या जंगलाचा प्रवास टाळायचा असेल ते जास्त पैसे खर्च करून थेट मेक्सिकोला पोहोचवतात. मेक्सिको आणि अमेरिकेदरम्यान सुमारे 3140 किलोमीटर लांब पसरलेली सीमारेषा आहे आणि तिथून अमेरिकेत शिरणं तुलनेनं तसं सोपं आहे. इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार या मार्गाने प्रवास करताना साधारण मोजायला लागतात. मात्र कधी कधी यासाठी 70 लाख रुपयापर्यंतचा सुद्धा खर्च येतो. काही एजंट अधिक पैशाच्या बदल्यात कमी अडचणीच्या प्रवासाचं आश्वासन देतात. थोडक्यात काय तर प्रवासात धोका जितका जास्त तेवढा खर्च कमी, असं हे गणित असतं. पण तरीही हा मार्ग का निवडला जातो? तर यावर ज्येष्ठ पत्रकार हिरेंद्र राव यांनी बीबीसीला असं सांगितलं की पंजाब, हरियाणा या राज्यातल्या लोकांच्या संधी कमी झाल्यात. पंजाबमध्ये राहणाऱ्या अनेकांचे नातेवाईक अमेरिका, कॅनडा यासारख्या देशांमध्ये जातात. तिथे गेलेल्या लोकांचं आभासी आयुष्य बघून त्यांना तिकडे जाण्याची इच्छा होते. विशेष म्हणजे एखाद्या देशात आश्रय घेतल्यानंतर तुम्ही तिथून परत मायदेशी सुद्धा येऊ शकत नाही. तरीही लोक तिकडे जातात. आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी आणि अमेरिकेत जाण्याचं स्वप्न, अशा 3 कारणामुळे बहुतांश तरुण डॉन्की रूटचा वापर करतात. अमेरिकेत पोहोचलेल्या निर्वासितांसाठी तिथे गेल्यानंतर सरकारी आश्रय मिळवणं गरजेचं असतं. याबाबत इथे हितेंद्र राव यांनी सांगितलं की आश्रय मिळवण्यासाठी एक मोठी प्रक्रिया असते. ती प्रक्रिया तुम्हाला जर तुमच्या मायदेशामध्ये तुमचा छळ होत असेल किंवा तुम्हाला धार्मिक कारणावरून तुमच्यासोबत भेदभाव होत असेल, तर तुमच्या जीवाला धोका असेल तर तुम्ही अमेरिकेत आश्रय मागू शकता. यासाठी अमेरिकेने तिथं असायलम ऑफिसर सुद्धा नियुक्त केलेले असतात. त्या अधिकारी तुमची मुलाखत घेऊन तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही हे ठरवतात. त्यानंतर तुम्हाला एका न्यायालयात हजर केलं जातं आणि तिथे न्यायाधीश तुम्हाला अधिकृत आश्रय मिळेल की नाही याचा अंतिम निर्णय घेतात. थोडक्यात काय तर काहीही करून बेकायदेशीर मार्गाने तुम्ही परदेशात पोहोचला तरी ते तुम्हाला मुक्काम करता येईल याची शाश्वती, परदेशातलं आरामाच्या जीवनशैली याबद्दल कल्पनांनी अनेक तरुण जीव धोक्यात घालून हा मार्ग पत्करतात. पण यात आर्थिक फसवणूक आणि प्रसंगी जीवाचाही धोका असतो, हे विसरून चालणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून